त्यावेळी ते केलं नाही तर इथं राहून ती पुन्हा यासारख्या गोष्टी करू शकते नक्की. तिला भीती घालूया आणि त्यासाठी आम्ही इथून जाणं गरजेचं आहे. माझं ऐका प्लीज, मला जे करायचं ते करू द्या प्लीज. मावशी जरा शांत हो, आपण करू काहीतरी. बस. अगं मला आता कुणाचंच ऐकायचं नाहीये. मावशी तुला थांब म्हंटल ना. तुझा अजिबात विश्वास नाहीये का माझ्यावर? नाहीये, माझा कुणावरच विश्वास नाही आणि तुझ्यावर तर मुळीच नाही. तू अशी म्हणजे एकदम अशी पलटी होणारी मुलगी आहेस. मावशी विचार करून बोल. हा आता फक्त मीच तुझ्या बरोबर आहे, कळलं ना? कुणी नाहीये, एकटी आहे मी. एक होता माझा दादा, गेला तोही मला वाऱ्यावर सोडून. आदित्यच्या नावाने फ्लॅट. हा, कोण कुठला तो परका मुलगा, त्याच्या नावावर फ्लॅट? वा, तू का बोलते हे सगळं? हा, अथर्वच्या नावावर केले आहेत ना सेव्हिंग्स? ते कधी मिळणार? ते पोरग 21 वर्षाचं झाल्यावर. तोपर्यंत काय करायचं भजन? निदान तुला ते तरी मिळतंय, माझं काय? मी तर इथे एकटी पडलीये. काय नाही ग बाई, माझं काय वेगळं आहे? मी तशीच आहे, नवरा असा पोरगा तसा. माझंही काही कळत नाहीये मला. तर मलाही त्या मीराताईच्या तालावर नाचावं लागणार आहे, तिला हवं तसं वागावं लागणार आहे मला. त्या सगळ्यात ना आम्हाला सगळ्यात जास्त वाईट माझ्यासोबत केलंय. का केलं असेल ग दादाने असं? आदित्यच्या नावावर फ्लॅट. आदित्य आणि मीराचं लग्न होणार होतं म्हणून, पण आता तर हे असं झालंय. मग एक मिनिट, काय म्हणालीस तू? परत म्हण. मजा आहे ना त्या आदित्यची, काही न करता त्याला फ्लॅट मिळाला. नाही नाही नाही, त्याच्या आधी काय म्हणालीस तू? ते आदित्य आणि मीराचं लग्न होणार होतं आणि आता हे असं झालं. आता काय करणार? काय आपल्या नशिबात असतं ते होतं. मला हे आपण सगळे असे शांत बसून राहिलो आणि याचा त्रास होतोय. मग तुला काही बोलायचंय का? नाही म्हणजे आता सगळ्यांचं सगळं काही बोलून झालंय आणि फायनली ठरलंय की आता मी घर सोडून चाललोय. तर मग झालं गेलं ते आता जाऊ दे ना. आपण सगळे एवढे टेन्स का होतोय? खरंय, असंच बसलो तर ताण अजून वाढेल. पण मला वाटतं आपापल्या कामाला लागूया. चला, तुमच्या निर्णयाच्या आड तर मी येणार नाही. निघूया. ठीक आहे, तुमची खूप मदत झाली या सगळ्यात, मनापासून धन्यवाद. मदत कसली? मी माझं फक्त कर्तव्य केलं. मीरा, चल निघूया. आदित्य, काळजी घे स्वतःची. चल. अरे एक मिनिट, एक गोष्ट सांगायची राहून गेली. खूप चांगला मुलगा आहेस तू. म्हणजे आम्हीच गैरसमज करून घेतला तुझ्याकडून.
मला असं वाटलं की आमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम तू करतोय, पण तसं काही नव्हतं. हो आदित्य, खरंच सॉरी. आम्ही गैरसमज केला तुझ्याबद्दल. इट्स ओके. ती परिस्थितीच तशी होती. दादा, आय एम सॉरी. ऍक्च्युली हे सगळं होण्यामागचं कारण मी आहे. मीच तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला आणि म्हणून त्यांना असं वाटलं. तुम्ही सगळे आता मला ऑकवर्ड करताय. उलट आजचं सगळं झाल्यावर मलाच कसं तरी वाटतं. म्हणजे मला कळत नाही ऍक्च्युली. मामांनी एक फ्लॅट माझ्या आणि मीराच्या नावावर केला. मामा माझ्याबद्दल काय विचार करत होते आणि मी कसा वागलो. कसं वागलं? बाबा, आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरायच्या ठरवल्यात ना, मग परत का तेच जुनं सोडून द्या ना. खरंय, आपण नव्याने सुरुवात करूया ना. झालं गेलं, गंगेला मिळालं. चल मीरा, निघूया. हो, पण एक महत्वाचं काम राहिलंय. मधुराशी बोलायचंय. मला बोलावलं, काय झालं? नाही, काय झालंच नाही, बस तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? आता मलाही घराबाहेर जावं लागणार आहे का? मधुरा, मी असं काही करेन असं वाटतंय का तुला? नाही, पण प्रॉपर्टीची गोष्ट आहे ना, आणि आता तू मालकी नाही आहे घराची. मालकीण? असे शब्द का वापरतेस तू? मी बहीण आहे तुझी मधुरा. आणि बघ, मामाने विल मध्ये जे काही लिहिलंय त्यावेळी त्याच्या मनात काय होतं ह्याचा विचार करून आता काहीच उपयोग नाहीये. ते सगळं आपल्या हातातच नाहीये. तर मामाने आता जे काही ठरवलंय, जे काही लिहिलंय त्या विल मध्ये, ते फक्त मान्य करावं लागेल आपल्याला. हे बघ मधुरा, या सगळ्याची हाव मला कधीच नव्हती आणि नसणार आहे. तुला काय गरज आहे ना हाव करायची? सगळंच तर तुझ्या नावावर आहे. का तुझं नाहीये? आजपर्यंत माझं जे काही होतं ते सगळं तुलाच तर दिलंय मी. असला भलता सलता विचार करू नकोस. हे घर तुझं आहे आणि तुझंच राहणार आहे. मी एवढंच सांगण्यासाठी तुला इथे बोलवलं. थँक्यू सो मच ताई. आता तरी टेन्शन गेलं ना तुझं? कसली तक्रार नाहीये ना? पण मावशी जे वागली त्याचं वाईट वाटतंय. त्याचा नको ना विचार करूस तू. स्वतःचा विचार कर, स्वतःची काळजी घे. प्रॉपर्टीसाठी लोक काय काय करतात ना.
पण मला अभिमान आहे माझ्या ताईचा. खूप मोठ्या मनाने मला इथेच राहा म्हणते. चल निघतो आता आम्ही, उशीर होतो. काय काय दडलेलं असतं ना माणसाच्या मनात. कोणाच्या? मामाच्या. म्हणजे मामाच्या मनात काय काय होतं ते आत्ता कळतंय. म्हणजे जे बघा ना, मामाला सगळंच माहित होतं. मावशी कशी आहे, ती काय करू शकते, म्हणून त्याने बरोबर अथर्वची काळजी घेतली. त्याला मी अजूनही इम्मॅच्युअर वाटत असेल म्हणून त्याने मला काहीच दिलं नाही. ही आदित्य तर मामाच्या नजरेत आधीपासूनच चांगला होता. आणि तू जाऊ दे ना, आपण नको बोलायला त्यावर. आपण सगळं विसरूयात. अर्धवट नको बोलू, पूर्ण कर. जिजू, मामाला वाटत होतं की आदित्य आणि मीराचं लग्न व्हावं, म्हणून त्याने तो फ्लॅट यांच्या नावावर केलाय ना. पण त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. असो, मी आलेच. या दादा या. उशीर झाला ना खूप, पाणी आणते. तुम्ही जेवणार आहात का? ताई पाणी. काय झालं तिकडे, सगळं ठीक आहे ना? प्रॉब्लेम झालाय का काही? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मग जेवायला वाढू का? ताई तुमच्यासाठी कॉफी करू का? अगं नाही, खरंच काही नकोय. तू जा, जाऊन आराम कर. मी जाते झोपायला. गुड नाईट. काय झालं? तू कसला विचार करतोयस? काही नाही. पाहिलंस, इथे कोणाला घेणं देणंच नाहीये माझ्याशी. कोणाला माझी काळजीच नाहीये रे. आता पुढे माझं काय होईल, कुठे आणि कशी राहणार, असं कोणी विचारही केला नाही. पण तू इथे राहूच शकतेस की, आणि तसंही माझ्या आणि मीराच्या परवानगीने हे घर तुझं होऊ शकतं असं मामाने लिहून ठेवलंय. हो, पण ते माझं होईलच याची काय खात्री आहे?
असं का म्हणतेस? मग मी काय करू? मावशीने तमाशा केला म्हणून सगळ्यांना तिची काळजी वाटते, पण माझ्याशी कोणी बोलायला तरी आलं का? अगं पण मीरा आणि देवाशिष बोलले ना तुझ्याशी. हो, पण ते असं नाही म्हणाले की मधुरा हा फ्लॅट तू घे. सगळं वरवरच होतं आदित्य, फॉर्मॅलिटीज म्हणून. दोघेही आतल्या गाठीचे आहेत. मधुरा, हे असं काहीही नाहीये. उगाच रागाच्या भरात वाटेल ते बोलू नकोस. मीरा तुझी बहीण आहे आणि तिला तुझी काळजी वाटणारच. आणि तसंही मी आहेच ना तुझ्यासोबत. हेच आधी बोलला असतास तर. असू दे, पण तू आहेस ना माझ्यासोबत. मग आपण आता सगळं छान करू. पण ताई आणि जीजूला मी नाही सोडणार. परत तेच. आदित्य, मग मी काय करू? आणि तसे आता मला फार काही करायची गरज नाहीये. म्हणजे काय केलंस तू आता? हे नाही, एक डाव टाकलाय. कसला डाव? नाही नाही, नक्की काय केलंयस तू? काही विशेष नाही, असंच. पण त्या दोघांना कुठल्याही प्रकारचा आनंद मिळणार नाही असं काहीतरी केलंय. अगं पण मधुरा. आदित्य, आता मला यावर तुझं ओपिनियन नकोय हा. आणि तसे मला खूप काम आहेत, त्यात मला आता तुलाही सांभाळायचं. आणि या सगळ्यात मला पॅनिक होऊन चालणार नाही. आता मला जबाबदारीने वागायला हवं ना? हो ना? पण सांभाळून घेऊ ना एकमेकांना. तुम्ही झोपच येत नव्हती. तू कशी जागी? मलाही झोप येत नव्हती. अच्छा. तू काही बोलत होतीस? नाही, मला वाटलं तुम्हाला काहीतरी बोलायचंय. नाही, मला नाही काय बोलायचं. पण तू तू काहीतरी बोलत होतीस ना? हो, नाही, पण तुम्ही बोला ना. नाही नाही, तूच बोल. नाही, मला असं काही बोलायचं नाहीये, म्हणजे आपलं सहजच. हा, म्हणजे सहज काहीतरी बोलायचंय तुला, आणि ते बोलल्याशिवाय तुला झोप लागणार नाही. हो, पण तुम्हालाही त्यामुळे झोप येत नाहीये ना? हो हो, म्हणजे नाही, तसं काही नाही. म्हणजे तुम्हालाही काहीतरी बोलायचंय, हो ना? नाही ग, मला नाही काय बोलायचंय. पण काय? नाही नाही, नको नको, ते नको. उगाच तुझा गैरसमज होईल. मीरा, म्हणजे बघा, म्हणजे मामाला वाटत होतं की तुझं आणि आदित्यचं लग्न व्हावं, हे खरं आहे.